महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात तीव्र पाणी टंचाई, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। भडगाव तालुक्यातील मौजे महिंदळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सन 2024-25 अंतर्गत जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी आजपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। यापूर्वीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून आंदोलनाचा इशारा दिला होता। दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाने 8 दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दिनांक 15/5/2026 रोजी तहसील कार्यालय भडगाव येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार भडगाव, गट विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी पाचोरा, आमदार किशोर पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक भडगाव तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, लक्ष्मण पाटील, भडगाव। बोला दादा, काय मागणी आहे तुमची? मागणी आमची अशी आहे, जल जीवन मिशन अंतर्गत महिंदळे गावात 2022-23 ची योजना मंजूर झालेली असून तिथून कामाची डेडलाईन खतम झाल्यानंतर आम्ही परत एक दिवसीय आमरण उपोषणला बसलो होतो। त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं। त्यावेळेस आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं 20 एप्रिलपर्यंत आम्ही सदर महिंदळे गावात पाणी पुरवठा करून टाकू आणि हा पाणी पुरवठा कायमस्वरूपी नळाला पाणी राहील असा पाणी पुरवठा आम्ही जलजीवनच्या मार्फत तुम्हाला करून देऊ। परंतु 20 तारीख गेल्यानंतरही, उलटल्यानंतरही यांनी आमच्या गावाला आजपर्यंत पाण्याचा एक थेंबही पाणी पुरवठा केला नाही आणि कुठल्याच नळाला पाणी नाही। गाव आज पाण्यापासून खूप त्रस्त झालेलं आहे आणि पाणी टंचाई ही आज जीवनामरणाचा प्रश्न आहे। परंतु काही अधिकारी आणि काही ठेकेदार त्याच्यावर दुर्लक्ष करतात। उत्कृष्ट दर्जाची पाईपलाईन केलेली आहे, त्याच्यामुळे ते गावात पाणी पोहोचत नाही। सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे, तरीही ते आजपर्यंत आमची दक्षता घेत नाही। म्हणून आम्ही आज रोजीपासून तर आमरण, जोपर्यंत गावात पाणी पोहोचत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसलेलो आहे साहेब। ओके दादा, ठीक आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।